वावरात गेलतो भाऊ रोडगे करासाठी, पण रोडगे टाकता टाकता माझ्या तोंडावर आग उडणार हे मला माहित नव्हतं ना. आपल्या मंडळीचा काल प्लॅन बनला होता की गौरखेडा जाऊन म्हणते वावरात रोडगे करू म्हणून. मयूर दादाच्या घरी आलो, भाजीपाला काढला, तिथून मस्त पेस्ट केलं आणि वावरात आलो, इटापासून चूल बनवली आणि किस्मत एवढी चांगली म्हटलं की लाकडा एका याच्यात जळाल्या. इकडे आपला तेजस भाऊ सुरू झाला भाऊ रोडगे बनवासाठी. आपला एकच रोडगे एवढा मोठा होता की 3 लोकांचे पेट भरते त्याच्यात. आणि रोडगेपर्यंत एका चुल्यावर ठेवलं वरण, त्याच्याच बाजूला पेटवलं दुसरं चुला, कारण की त्याच्यावर आम्हाला ठेवायचं होतं भात. आणि दुसरी चूल लावेपर्यंत आपले मस्त रोडगे तयार झाले होते. आणि तेवढ्यातच एंट्री झाली आपल्या पलकेश भाऊ आणि वैभवची. त्यांनी आणली होती मस्त गरम गरम जलेबी. मस्तपैकी जलेबी खाऊन उपल्या जाळल्या. दुसऱ्या चुल्यावरून भाताचा काढला आणि त्याच्यावर ठेवलं भाजीसाठी गंज. भाजीपर्यंत पलकेश माने मला हे म्हणते रोडगे म्हणते त्या आगीत टाकून ये म्हणे. म्हटलं बस एवढंच काम आत्ताच जातो. साला गेलो तो माणसाला माहित पडलं रोडगा टाकता टाकता एक रोडगा तुमच्या भावाच्या हातातून निसटला आणि साला डायरेक्ट तोंडावरच उडाला. आणि त्या शॉटच्या वेळेस तुमच्या भावाचा कॅमेराही फ्रीज झाला. आता झाला तर झाला, माणूस काहीच करू शकते साला याच्यात. आणि हे सर्व कांडा होईपर्यंत आपले रोडगे रेडी झाले होते, आपला भातही रेडी झाला होता आणि आपली सब्जी रेडी झाली होती. आणि खासाठी आपले पोट्टी रेडी झाले होते, कारण की पोट्ट्यांना भूकच एवढी डेंजर लागली होती. म्हटलं जिथं विषय असते वांगी आलूची सब्जी आणि रोडग्याचा तिथं माणूस थांबतच नाही म्हटलं खासाठी. आणि भाई काय जेवण बनवलं होतं आपल्या मंडळीनं, म्हटलं असं चुम्मेश्वरी होतं की माणूस बोटच आटत होता. म्हटलं एवढी चांगली भाजी बनली होती. याचा वेगळं सीन सुरू होतं, म्हटलं तिखट लागत होतं तरी काही खाणं बंद नाही होत होतं. भारी विषय होता पलकेचा भाऊ. जेवण जास्त झालं म्हणून तिथंच फिरणं सुरू केलं. आणि यासोबत आजसाठी एवढंच भेट होते नवीन ब्लॉग मध्ये. तर म्हणतात टाटा आणि बाय.